नमस्कार मंडळी मालिकेचा आजचा भाग खूप भारी दाखवलेला आहे. खूप सुंदर दाखवला आहे. आपण मागच्या भागात पाहिलंच होतं की आता इकडे अन्नपूर्णा आजीने कॉलेजमध्ये येऊन कमीला रस्टिकेट करण्यापासून वाचवलेला आहे. म्हणजे तिला आता तिचा न्याय आणि तिचा शिक्षणाचा हक्क तिला त्यांनी परत आणून दिलाच आहे. आणि त्याने तिथे आता ठामपणे सांगितलं की जरी कमीने मला फसवलं असलं तरी हे आमचं वैयक्तिक आयुष्य आहे. त्याचा आणि शिक्षणाचा आणि कॉलेजचा काहीच संबंध नाही. आता या सगळ्या गोष्टीमध्ये कमीला सुद्धा खूप छान वाटलेलं असतं. कमी अन्नपूर्णा आजींचा आशीर्वाद घेत असते. पण अन्नपूर्णाजी मात्र इथे आता कमळीशी काहीच बोलत नाहीत. पण ज्यावेळेला मात्र आता अन्नपूर्णाजी घरी जातात आणि तेव्हा त्यांना कळतं की हा सगळं काही कामिनीचा मुद्दाम केलेला डाव असतो. आणि तिने आता इथे राजनला सुद्धा ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात की त्याला त्याच्याकडून सगळे हक्क काढून घेतलेले आहेत. त्याला ऑफिसमधून सुद्धा काढलेलं आहे आणि अन्नपूर्णाजीने त्याच्याकडून कोणतेच हक्क ठेवलेले नाहीत, म्हणजे कोणतेच अधिकार ठेवले नाही आहेत. ही गोष्ट जेव्हा आता मात्र अन्नपूर्णा आजींना कळते तेव्हा अन्नपूर्णा आजीने कामिनीच्या एक सणसणीत कानाखाली लावून दिली आहे आणि कामिनीला ठाम बजावून सांगितलंय, कमळीमध्ये आणि माझ्यामध्ये कितीही दुरावा असला, आमच्यातलं नातं संपलं असलं तरी तू ह्या अशा गोष्टी जर पुन्हा केल्यास तर मी तुला सोडणार नाहीये. या घरातून धक्के मारत घराच्या बाहेर हाकलून तिकडे तर कॉलेजमध्ये कमीला पुन्हा एकदा ॲडमिशन मिळालेलं असतं. त्याच्यासोबत बाकीची ज्या मुलं आहेत त्यांना सुद्धा रस्टिकेट केलं होतं, ते सगळेजण आता कॉलेजमध्ये एंट्री मिळाली. पण या सगळ्यामध्ये आता स्पोर्ट्स कॉम्पिटिशनमध्ये आता जेव्हा फॉर्म भरायचे असतात, ते फॉर्म भरण्याची जेव्हा आता जे फॉर्म मिळालेत ती आता अनिकाचा आणि कामिनीचा पूर्ण एक प्लॅन आहे की काही झालं तरी याच्यामध्ये आता कमळी निंगी आणि तिच्या ज्या काही मैत्रिणी आहेत त्यांना याच्यामध्ये सहभाग घेता येणारच नाही. कारण याच्यामध्ये जी ॲडमिशन फी आहे ती त्या लोकांना पूर्णपणे भरावीच लागेल. आणि जे त्यांचे फी भरण्याचे जे काही फ्री चान्सेस होते ते सुद्धा आता कामिनीने काढून घेतलेत. आणि त्याच्यामुळे आता जेव्हा ती मुलगी कामिनीच्या इथे फॉर्म भरण्यासाठी जाते तेव्हा मात्र कामिनीने आता सगळ्यांचेच फॉर्म फाडून टाकलेत. आणि अनिका म्हणत असते की तुम्ही लोक ह्या सगळ्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतच नाही. अनिका म्हणत असते की तुम्हाला जर या स्पोर्ट्स कॉम्पिटिशनमध्ये जर भाग घ्यायचा असेल तर जेवढी फी आहे ती सगळी फी भरावीच लागेल. आणि कमीने आता इथे अनिकाला ओपन चॅलेंज केलं आहे की मी पैसे कमवीन आणि इथेच याच ठिकाणी मी पुन्हा ॲडमिशन घेऊन दाखवेन. काही झालं तरी ही संधी मी सोडणार नाही आहे. तर इकडे कामिनीने आता सगळी पूर्ण तयारी केलेली असते की कमळीला आणि तिच्या मैत्रिणींना याच्यामध्ये ॲडमिशन मिळू नये. आता जेव्हा ही सगळी गोष्ट ऋषीला कळते, ऋषीला खूपच राग आलेला असतो. ऋषीने आता इकडे स्वतःहून खरं तर खूप मोठी चूक केली. ती म्हणजे खरं तर त्याने रिझाईन लेटर द्यायला नाही पाहिजे होतं. त्याने तो जॉब सोडायला नाही पाहिजे होता. पण आता कमळीला तिथे पुन्हा एकदा ॲडमिशन मिळालं आहे. पण आता या सगळ्यामध्ये आता ऋषी काहीच करू शकत नाही आहे. म्हणजे कमळीची कोणतीच मदत करू शकत नाही आहे. मुख्याध्यापक जे आहेत त्यांना असं वाटतं की कमळीने याच्यात सहभाग घ्यायलाच हवा. कमळी हुशार आहे आणि स्पोर्ट्समध्ये सुद्धा ती चांगली आहे. पण कामिनीने आता ठरवलं की काही झालं ते कमळीला हळूहळू करून या कॉलेजमधून पुन्हा एकदा तिला बाहेर काढायचंच असतं. तिचा बॅकग्राऊंड जो आहे तो पूर्ण तिला आता खराब करायचा असतो. आणि हे सगळं आता जेव्हा काही ऋषीला कळतं तेव्हा ऋषी आता नयनताराजवळ या गोष्टीबद्दल बोलतो. पण नयनतारासुद्धा आता जाणून बुजून ह्या गोष्टीकडे लक्षच देत नाही. कमी आता इकडे अन्नपूर्णा आजींजवळ बोलायला जात नाही, कारण तिला असं वाटतं की आपण अन्नपूर्णा आजींना आधीच खूप दुखावलंय, त्यांना त्रास दिलाय, पुन्हा त्यांची मदत घेणं योग्य नाही आहे. आणि त्याच्यामुळे आता ऋषीने ठरवलं की मला जाऊन अन्नपूर्णा आजींशी बोलायला हवं. आणि आता हा झालेला सगळा जो काही प्रकार आहे तो पुन्हा एकदा ऋषीने इकडे जाऊन अन्नपूर्णा आजींना सांगितलेला आहे की कामिनी आणि रागिणी आणि ही अनिका यांनी मिळून पुन्हा एकदा कॉलेजमध्ये सगळ्यांनाच त्रास द्यायला सुरुवात केली आहे. आणि या सगळ्यामध्ये आता अन्नपूर्णा आजीने स्वतःहून पुन्हा एकदा स्वतः जाऊन कॉलेजचे सगळे अधिकार स्वतःकडे घेतलेत. आणि एवढंच नाही तर कमीला तिचं GS पदसुद्धा पुन्हा मिळवून दिलं आहे. कारण कमीने जे काही केलं ते तिच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये केलेलं होतं. आणि त्याच्यामुळे आता अन्नपूर्णा आजी म्हणतात की या सगळ्यामध्ये कमीचा काहीही दोष नाही आहे. म्हणजे ती अजूनपर्यंत कॉलेजचं कोणतंही नुकसान केलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तिचं GS पद तिला मिळायलाच हवं. आणि अन्नपूर्णा आजीने आता एक एक करत कमीचे जे काही अधिकार आहेत ते सगळे अधिकार आता पुन्हा एकदा कमीला मिळवून दिलेत. आणि त्यानंतर कमीने आता पुन्हा एकदा कॉलेजमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांचे हक्क मिळवून दिलेत. आणि त्यांना त्या स्पोर्ट कॉम्पिटिशनमध्ये पुन्हा एकदा ॲडमिशनसुद्धा मिळवून दिलेली आहे. तर इकडे मात्र जेव्हा आता सरूला ह्या सगळ्या गोष्टी बंडाकडून कळतात की कामिणी आणि रागिणी मिळून कमीला प्रचंड त्रास देत आहेत, तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिला प्रॉब्लेम्स निर्माण करत आहेत. त्याच्यामुळे आता गौरीला असं वाटतं की बस झालं, हे सगळं कुठेतरी सगळं माझ्यामुळेच होतं आहे आणि हे आता थांबायला हवं. आणि त्यासाठी आता गौरीने एक खूप मोठा निर्णय घेतला आहे, ते म्हणजे आता राजनला जाऊन भेटायचं आणि राजनला जाऊन सगळं काही सांगायचं. आता हा लपंडाव खूप झाला, राजनला सगळं काही कळायलाच हवं. कमळी त्यांची मुलगी आहे आणि अन्नपूर्णाची नात आहे हे आता त्यांना समजायलाच हवं. आणि त्यासाठी आता गौरीने हा खूप मोठा निर्णय आणि खूप मोठं पाऊल घेतलेलं आहे. आणि आता इकडे गौरी जाऊन राजनला सगळं काही सत्य सांगणार आहे.
तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं, गौरीने आता घेतलेला हा निर्णय योग्य आहे की नाही? गौरीने आता घेतलेला हा निर्णय आहे, ती खरंच राजनला जाऊन सांगेल की इथे पुन्हा जाऊन तिचा निर्णय बदलेल आणि पुन्हा एकदा ती माघार घेईल? तुम्हाला काय वाटतं, हे सगळं काही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज, नवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि काही कारणास्तव आपल्याला आता या मालिकेचे फोटोज अपलोड करता येणार नाही आहेत, त्याच्यामुळे तर इकडे मात्र जेव्हा आता सरूला ह्या सगळ्या गोष्टी